गरिबांच्या योजनांवर डल्ला मारणाऱ्या लाचखोरांचे धाबे आता दणाणले आहेत. जालन्यात घरकुल आणि गोठ्यासाठी चक्क लाचेचा बाजार मांडला गेलाय. गेल्या 3 वर्षात 8 कंत्राटी कर्मचाऱ्यांसह 2 ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात अडकलेत. जालना जिल्ह्यातील पंचायत समिती अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या घरकुल आणि गोठा योजनांना भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. ज्या लाभार्थ्यांना हक्काचं घर मिळावं म्हणून शासन निधी देतं, त्याच निधीतील 30,000 रुपयांपर्यंतची लाच मागण्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आलेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच एसीबीने कारवाईचा जो अहवाल सादर केलाय, तो जिल्ह्याचं भीषण वास्तव समोर आणतोय. जालना एसीबीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 3 वर्षात एकूण 12 मोठ्या कारवाया करण्यात आल्यात. यामध्ये लाचखोरीत सर्वात पुढे आहेत ते म्हणजे 8 कंत्राटी कर्मचारी. त्यांच्यासोबतच 2 ग्रामसेवक आणि 2 खासगी एजंटही गजाआड झालेत. घरकुल मंजुरीसाठी 3,000 पासून 30,000पर्यंत तर गोठा अनुदानासाठी 5,000 रुपयांची मागणी केली जात असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. लाचखोरीच्या या शर्यतीत जालना तालुका 10 कारवायांसह आघाडीवर आहे. त्याखालोखाल परतूर 4, भोकरदन 4, अंबड 4 आणि मंठा तालुक्यात 3 कारवाया झाल्या आहेत. ग्रामसेवक आणि कंत्राटी कर्मचारी लाभार्थ्यांना चेकवर सही करण्यासाठी किंवा जागेची नोंद करण्यासाठी वारंवार वेठीस धरल्याचं चित्र आहे. या वाढत्या भ्रष्टाचारावर उपपोलीस अधीक्षक BS जाधव यांनी कडक इशारा दिलाय. ते म्हणतात, शासकीय कामासाठी कोणीही पैशांची मागणी करत असेल तर घाबरू नका. तात्काळ 1064 म्हणजेच 1064 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा. विशेष म्हणजे तक्रारदाराचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवलं जाणार आहे. तुमच्या हक्काचा पैसा लाचखोरांच्या खिशात जाऊ देऊ नका. भ्रष्टाचाराविरुद्धच्या या लढाईत जालन्यातील प्रत्येक नागरिकाने सहभागी होण्याची गरज आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा जालना लाईव्ह.